EY इंटरनॅशनल कंपनीत यशराज देशमुख यांची निवड। यशराज देशमुख यांचा बालमटाकळी ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सन्मान। शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील प्राध्यापक बाबासाहेब देशमुख यांचे चिरंजीव यशराज बाबासाहेब देशमुख यांनी इंजिनिअरिंग बीटेक कॉम्प्युटर सायन्स हे शिक्षण घेऊन त्यांच्या वयाच्या 21व्या वर्षी या इंटरनॅशनल कंपनीत AI या पदावर निवड झाल्याबद्दल मंगळवार दिनांक 22 रोजी यशराज देशमुख यांचा बालमटाकळी येथील ग्रामस्थांच्या वतीने शाल, श्रीफळ व फेटा बांधून भव्य नागरी सन्मान करण्यात आला। यावेळी बोधेगावचे माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन काकडे, माजी सरपंच तुषार वैद्य, बालमटाकळी विविध कार्यकारी सेवा संस्थेचे माजी चेअरमन प्रशांत देशमुख, प्राध्यापक बाबासाहेब देशमुख, युवा नेते व्यंकट देशमुख, भारत घोरपडे, राजू देशमुख, संदीप देशमुख, संभाजी गरुड, अरुण बामदळे, अजय देशमुख, बाप्पासाहेब बामदळे, बादशाह शेख, अफसर शेख, संभाजी घोरपडे, लियाकत शेख, विष्णू भाकरे, नसीर शेख, सुधाकर पाटेकर, शेखर बामदळे, दीपक सपकाळ, अनिल मोरे यांच्यासह आदी कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी इसाक शेख, शेवगाव। बाबासाहेब देशमुख, मी बालमटाकळी तालुका शेवगाव या गावी राहतो आणि माझं फायनल इयरमध्ये EYGDS या कंपनीमध्ये कॅम्पसमधून प्लेसमेंट झाली। माझं शिक्षण VIT अमरावती आंध्र प्रदेश। सगळ्यांना एवढं सांगतो की जे काही आहे तुम्ही एका दिशेने करत राहा, नक्कीच काही ना काही तुम्हाला यश मिळेल। लहानपणापासून माझं सेमी इंग्लिशमध्ये शिक्षण झालं, नंतर BTech केलं AIML मध्ये कॉम्प्युटर सायन्स। आता माझा जॉब पण AI मध्येच आहे, कन्सल्टिंग कंपनीमध्ये EYGDS मध्ये। जे ती कन्सल्टिंग मधली टॉप 4 मधली कंपनी आहे, चांगली कंपनी। अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।